मित्रांनो, आपण सर्वजण तलाठी भरतीची खूप आतुरतेने वाट पाहत होतो. आता तलाठी भरती आली तुम्ही पाहू शकतात. परंतु तलाठी भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम-पी-एस-सीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. एम-पी-एस-सीचं हे परिपत्रक तुम्ही पाहू शकतात. 22 जुलै 2026 रोजीचं आहे. हे परिपत्रक महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 म्हणजेच ग्रुप सीच्या अंतर्गत म्हणजेच ग्रुप सी सोबतच आपली तलाठीची परीक्षा सुद्धा यामध्ये घेण्यात येणार आहे. त्यासाठीची परीक्षा दिनांक आहे 25 ऑक्टोबर 2026 रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकतात. आणि तलाठीचे यामध्ये एकूण पदे आहेत 1539 एवढे पद या ठिकाणी तलाठीचे आहे यामध्ये. आणि बाकी दुसरे सुद्धा यामध्ये पद आहेत. तुम्ही पाहू शकतात हे पद आणि हे सगळे मिळून एकूण पदे आपले होणार आहेत बघा 5707 एवढ्या पदासाठी ही पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये तलाठीचे पद सुद्धा आहे आणि आता अर्ज करण्यासाठी आयोगाने मुदतवाढ सुद्धा दिली आहे. 5 ऑगस्ट 2026 रोजीपर्यंत आपण हे अर्ज करू शकतात. सोबतच यामध्ये तुम्ही पाहू शकतात ही परीक्षा आपली ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. मित्रांनो, ऑफलाईन पद्धतीने ह्याच वर्षापर्यंत आपल्याला ही परीक्षा घेण्यात येणार आहे. आयोगानं असं स्पष्ट सुद्धा केलं आहे. परीक्षा तारीख आहे 25 ऑक्टोबर 2026 रोजी आणि ऑफलाईन पद्धतीने एवढंच वर्ष आहे म्हणून याच वर्षात आपल्याला पद घ्यायचं आहे. परीक्षा पास होऊन आपल्याला या ठिकाणी नोकरी मिळवायची आहे आणि आपल्यासाठी तुम्ही पाहू शकतात की नोकरी पण खूप छान-छान पदं यामध्ये आहेत. तलाठीसारखे म्हणजेच चांगले पदासाठी ही जाहिरात आलेली आहे आणि अशीच जाहिरात दरवर्षी एम-पी-एस-सीकडून तलाठीसाठी येणार आहे. परंतु ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. म्हणून आपल्याला याच वर्षी खूप चांगला अभ्यास करायचा नियोजनबद्ध एकदम आणि यंदाच आपल्याला हे प प म्हणजेच परीक्षा पास होऊन नोकरी मिळवायची आहे. सोबतच ज्यांनीही आपला ग्रुप सीचा फॉर्म भरले बरेच जणांनी भरलेला आहे. तर त्यांच्यासाठी पण आयोग या ठिकाणी ऑप्शन ओपन करून देईल. ज्यासाठी की ते या तलाठी व इतर दुसरे जे काही संवर्ग आहेत त्यांना क्लिक करण्यासाठी ते त्यांना संधी भेटणारच आहे 100%. तुम्ही पाहू शकता लिपिक टंकलेखनची यामध्ये जागा आहेत. अन्न नागरी पुरवठा, नियंत्रक शिधा वाटप व महसूल व वन विभाग यांचे सुद्धा यामध्ये लिपिक टंकलेखनच्या जागा आहेत. आणि हे जागा कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार हे आणि त्यासाठीची अजून अट आहे की लिपिक टंकलेखन म्हणजेच आपल्याकडे टायपिंगचे सर्टिफिकेट असायला पाहिजे. या संदर्भात अजून जे काही अपडेट आपल्याला भेटेल जसे की ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरला होता, आता त्यांना हे नवीन संवर्ग सिलेक्ट करण्यासाठीची अजून एक परिपत्रक आयोगाकडून लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, अभ्यास चांगला करा. जागा खूप छान आहेत आणि संधी पण खूप चांगली आलेली आहे आपल्यासाठी. अशा संध्या बऱ्याच वर्षानंतर येत असतात आणि ही यावर्षी आपल्याला ही संधी भेटली आहे. जसे की 2023 मध्ये सुद्धा अशी एक पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा म्हणजेच ग्रुप सीची झाली होती. ज्यामध्ये खूप कमीत कमी मार्क असणारे विद्यार्थी सुद्धा मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात आले होते. तर यावर्षी सुद्धा आपल्याला कमीत कमी अभ्यासावर सुद्धा आपलं हे तर पूर्व परीक्षा आपण पास होणार आहोत आणि मुख्यसाठी कमी वेळ भेटला जरी तर आपण अभ्यास नियोजनबद्ध करून आणि बाकीच्या गोष्टी अव्हॉइड करून आपण ह्यामध्ये आपल्याला संधीचं सोनं करता येणार आहे मित्रांनो. आपल्याला दुसऱ्या गोष्टी अव्हॉइड कराव्या लागणार आहे जसे की बाहेर जाणे मित्रांसोबत, लग्नामध्ये ह्या त्या गोष्टी आपण जर सोडल्या 2-4 महिन्यासाठी किंवा राहिलेल्या हे एवढ्या वर्षांसाठी तर आपल्याला नक्कीच आपल्याला एक सरकारी नोकरी ती बी चांगल्यात चांगली भेटणार आहे बघा मित्रांनो. बाकी भेटूयात लवकर अजून पुढच्या अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.